नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला असा एक विषय घेऊन आलेली आहे की जी ती गोष्ट आपण रोज आपल्या आयुष्यात करतो, खास करून जे रोज देवांना आंघोळ घालतात त्या व्यक्ती. जर देवघरामधील दिवा आणि घंटी जर रोज धुवत असणार तर धुवणाऱ्यांनी ही काळजी नक्की घ्या, नाहीतर तुमचं घर बरबाद होऊ शकतं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, हिंदू धर्मात देवांची दररोज पूजा केली जाते आणि त्या पूजेमध्ये आपण दररोज दिवा आणि घंटी ही धुवत असतो. तरी धुण्यासाठी काही गोष्टी आपण पाहणे फारच गरजेचं आहे. मूर्ती आणि दिव्यासोबत ही चूक अजिबात करायची नाही, नाहीतर घरामध्ये विनाश होणार आहे. घरात येईल दरिद्रपणा, गरिबी. कदाचित तुम्ही या चुका करत असाल आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये प्रगती होत नाही. तर चला जाणून घेऊया काय आहे ते. पैसा येत नाही, घरात गरिबीचं वातावरण निर्माण होते, वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नाही. तर मग त्यामागचं कारण तुमच्या या चुका नक्कीच असू शकतात बरं का, ज्या तुम्ही अज्ञानाने करत आहात आणि नंतर तुम्हाला फक्त पश्चाताप करावा लागतो. म्हणूनच आज आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. काही लोक पवित्र वस्तूंचा आदर करून त्या मंदिरात ठेवत असतात आणि तिथे सगळ्यात मोठी चूक करतात. मंदिरात दिवा किती वाजता लावावा, दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा, घंटा सकाळी कधी वाजवावी का संध्याकाळी, शंख केव्हा आणि किती वेळा वाजवावा, शंख वाजवताना कोणतं मंत्र म्हणावे, या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. लहान चुका तुमच्या पूजेचा संपूर्ण फायदा मिळवण्यात अडथळा आणू शकतात. या चुका नकळत होतात आणि आपण त्यात दुर्लक्ष करत असतो. शास्त्रामध्ये देखील या गोष्टींचा विशेष उल्लेख केलेला आहे की जेणेकरून आपण पूजेमध्ये पूर्ण फळ प्राप्त करू शकेल. किंवा घंटी किती वेळा वाजवावी आणि केव्हा वाजवावी, संध्याकाळी पूजेमध्ये घंटी वाजवावी का, या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. मातीच्या दिव्याबद्दल बोलणार आहोत. हा दिवाळी आणि इतर धार्मिक सण, पूजा, अनुष्ठान यासाठी प्रामुख्याने वापरला जातो हे आपल्याला माहिती आहे. घराच्या मंदिरात किंवा दरवाजाजवळ हा दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. पण मंदिरात ठेवल्यास यासोबत काही नियम आहेत. मातीचा दिवा शुद्धतेचे प्रतीक मानला आहे, म्हणून तो घराच्या मंदिरात वापरू शकता, पण कोणत्याही वास्तुदोषाला कारण ठरत नाही. पण तो वापरण्याचा एक नियम आहे. मातीचा दिवा एकदा जळाल्यानंतर तो पुन्हा मंदिरात ठेवू नये. प्रत्येक वेळी नवीन मातीचा दिवा वापरणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. मंदिरात घंटी कशी आणि कधी वाजवावी, स्वच्छ कशी करावी, तसेच ती किती वेळा वाजवावी. पितळेच्या घंटीचा आवाज सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो. घंटीसाठी कधीही दक्षिण दिशेचा वापर करू नये, कारण तो अशुभ मानला जातो. घंटीसाठी अयोग्य स्थान म्हणजे पूजास्थळाच्या जवळ किंवा मंदिराजवळ. एकदम योग्य स्थान म्हणजे पूजास्थळाच्या जवळ किंवा मंदिराच्या प्रवेशद्वारावर गरुडाचे कोरीव काम असलेली घंटी सर्वात शुभ मानली जाते आणि सगळ्यात सर्वोत्तम मानलं जातं. भोग अर्पण करताना घंटी 5 वेळा वाजवायची आहे, यामुळे देव भोग लवकर स्वीकारतात. भोग म्हणजेच नैवेद्य. आपण जो नैवेद्य ठेवतो तेव्हा 5 वेळेस घंटी वाजवायची आहे की जेणेकरून देव आपला नैवेद्य लवकर स्वीकारतात. पूजेच्या वेळी घंटी सतत किंवा फार मोठ्याने वाजवून आवाजात वाजवू नका. ती केवळ 3 वेळा वाजवली. घंटी नेहमी उजव्या हाताने वाजवायची आणि तोंड समोरच्या दिशेने असावं. घंटी दक्षिण दिशेस ठेवू नका, कारण ती कोणत्याही पूजेच्या सामग्रीसाठी अशुभ मानले जाते. मंदिरात घंटी ठेवताना तिचे तोंड पूजास्थळाच्या दिशेने असावं. घंटी फक्त सकाळच्या पूजेमध्ये वाजवायची आहे. संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवणं शुभ मानलं जात नाही, कारण या नियमांचे पालन केल्यावर तुमची पूजा अधिक फलदायी होणार आहे. यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिरात जात असता, विशेष करून बाहेरील मंदिरात जेव्हा प्रवेश करता, घंटी वाजवावी. मंदिरातून बाहेर पडताना घंटी वाजवण्याची गरज नसते. घंटी वाजवल्याने हे दर्शवते की तुम्ही मंदिरात प्रवेश करत आहात आणि तुमची उपस्थिती तुम्ही दर्शवत असतात. एकदा घंटी वाजवली याचा अर्थ असा की तुम्ही देवाच्या दरबारात प्रवेश केलाय आणि तुम्ही तुमची पूजा सुरू करत आहे. जर तुम्ही 2 वेळा घंटी वाजवली तर याचा अर्थ होतो की तुमची प्रार्थना किंवा मनातील गोष्ट देवासमोर मांडत आहात. तर अशा प्रकारे
दिव्याच्या बाबतीत आणि घंटीच्या बाबतीत आज आपण आजच्या व्हिडिओत माहिती बघितली. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा. धन्यवाद.